साहेब, मालेगावात लोकसंख्या झपाट्याने वाढते, रस्ते छोटे पडत चालले, बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम सारखे प्रकार घडत आहेत. मालेगावात हॉस्पिटल्स जास्त आहेत, शाळा जास्त आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या वार्डामध्ये किंवा इतर प्रभागांमध्ये तुम्ही काय तुमचं विजन असू शकतं किंवा तुमची कन्सेप्ट काय? बघा, बायपास रोडचा जो विषय आहे, आपलं कॅम्पातील जो मेन रोड आहे तो अत्यंत अरुंद आहे आणि काही वर्षापूर्वी म्हणजे आज 5 वर्षापूर्वी तो एकच रस्ता होता की तिथून सगळी ये जा, म्हणजे अगदी वडगावला ज्या माणसाला जायचं असेल तर त्यांना तो एकच रस्ता होता आणि त्यांचा ह्या मधल्या भागामध्ये तिथं व्यापार उद्योग पण भरपूर आहे, त्यांचा त्याविषयी संबंध नाही. पण त्यांना जर वडगावला जर जायचं असेल तर त्यांना तो एकमेव पर्याय होता किंवा एक श्रीरामनगरकडून होता. आता श्रीरामनगरकडून देण्यातून पण रस्ते झालेले, पण मी माझ्या मोची कॉर्नर पासून ते याच्यापर्यंत शीतला माता नगरपर्यंत एक रस्ता केला, मी मोठा रस्ता केला. आज बरीचशी ट्रॅफिक ही ज्यांना इथे मेन रोडला काही काम नाही, कॅम्पात काही काम नाही, ती लोक सरळ त्या रस्त्याने बाहेर पडत असतात किंवा मालेगाव शहरामध्ये यायचा जर बाहेरून ते, म्हणजे हा विषय मी 5 वर्षापूर्वीच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जर ट्रॅफिक पॉईंट कुठला असेल तर तो आपला मोसम पूल, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, गांधी पुतळ्याजवळ विषय आहे. तर त्याचेही सोल्युशन्स आहेत, पर्यायी रस्ते भरपूर आहेत, ते लवकरात लवकर कसे होतील. आणि हा ट्रॅफिकचा त्याच्यात एक रस्ता जो आहे त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचा विषय थोडा राहिलेला आहे. म्हणजे जर आपण ज्याला दाभाडीकडून यायचं आहे किंवा ज्या ट्रक्स येतात, माल होऊ मोठ्या मोठ्या गाड्या मोसम पुलाकडे येतात, तर यांना जर आपल्याला वळवायचं असेल तर स्वप्नपूर्ती नगरपासून ते थेट गिरणा पुलापर्यंत एक रस्ता डीपीमध्ये आहे. तो अनेकदा मी प्रयत्न केला, पण काही ठिकाणी त्याचं अजून ॲक्विजिशन झालेलं नाही. तो रस्ता जर आपण केला तर मालेगावची जी गरज नसलेली जी ट्रॅफिक जी मालेगाव शहरामध्ये येते ती वळवण्यामध्ये आपण अगदी सहजपणे या ठिकाणी, आणि बहुतांश तुम्हाला सांगतो की मोसम पूल अक्षरशः मोकळा श्वास घेईल तो एकच रस्ता केला तरी. आणि ते माझ्या डोक्यात फार कधीपासून आहे, पण सत्ता नाही. विद्यार्थी, महिला, मुली यांच्यासाठी काही वेगळी कन्सेप्ट आहे? या ठिकाणी आता जी डोंगराळे गावची जी घटना घडली ती सगळ्यांनाच हलवणारी होती. किमान ज्यांना हृदय आहे, ज्यांना मन आहे, त्यांच्यासाठी तर अत्यंत दुःखदायक अशी ती घटना होती. आणि त्याच्यानंतर त्या विषयावर दुःख करून चालणार नाही, त्याच्यावर काहीतरी विचार झाला पाहिजे. ही एक विकृती असते आणि या विकृतीला जर टाळायचं असेल, विकृतीला कोणी रोखू शकत नाही. कधी काय प्रसंग होईल, तर कोणाच्या डोक्यात कोणत्या क्षणी काय विषय येईल तर ते सांगता येत नाही. ते संकट कधी अचानकपणे येऊ शकतं. तर त्या पद्धतीने बघितलं देवेंद्रजींच्या नेतृत्वात किंवा त्यांच्या अखत्यारीत असलेलं जे खातं आहे, गृह खातं, या माध्यमातून दामिनी पथक तर या बाबतीत कार्यान्वित आहेच. पण त्याचबरोबर माझा मानस असा आहे की आपले काही टीम त्या ठिकाणी तयार करायच्या, एक हेल्पलाईन तयार करायची की कुठं जर असं काही संकट अचानक आलं, कोणा माता भगिनीची छेड झाली, चेन स्नॅचिंगचा प्रकार असेल, पोलिसांबरोबर ती आपल्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब कळली पाहिजे. ज्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी काही घटना विपरीत घडण्याच्या आधी त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पोचतील आणि पोलिसही पोचतील, अशा पद्धतीची एक यंत्रणा या मालेगाव शहरात निर्माण करण्याचा माझा मानस आहे आणि ते निश्चितपणे मी ते करून दाखवेन.